मी प्रशांत शेवतकर. क्राफ्टी माइंड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वी आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि यातील व्हिडिओ निश्चित पहा. काही दिवसापूर्वी 10वी आणि 12वीचा निकाल लागला. या सर्व निकालानंतर बाहेर विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची ओरड सुरू झाली की माझे मार्क कमी आले, माझे जास्त आले वगैरे वगैरे. आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा संगम या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. पण मला एक सांगा, इयत्ता 10वी किंवा 12वी मध्ये परीक्षेचा जो निकाल लागला, हा निकाल आपल्या आयुष्याचा शेवटचा निकाल नाहीये. हा एका टप्प्याचा निकाल आहे आणि तो लागलेला आहे. जर या परीक्षेमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नसेल तर खचून न जाता आपण पुढची वाटचाल कायम सुरू ठेवलेली पाहिजे. अनेकदा आपल्या समाजामध्ये असा समज असतो की 10वीच्या गुणांवर माणसाचं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे. परंतु मित्रांनो, हे एक अर्धसत्य आहे. 10वीच्या परीक्षेमध्ये मिळालेले यश म्हणजे आपल्या जीवनात मिळालेले यश आहे असे अजिबात नाही. आणि यामुळे तुम्ही आयुष्यात अपयशी झालात हा विचार कधीही चुकून करू नका. गुणपत्रक म्हणजे आपली गुणवत्ता नाहीये. एका छोट्याशा कागदाच्या तुकड्यावर छापलेले आकडे म्हणजे तुमची जिद्द नाहीये, तुमची कल्पकता नाहीये आणि तुमचे कौशल्य या 3 तासात मोजता येईल का? जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की जे कागदावर कमी होते परंतु जीवनात खूप पुढे होते. थॉमस एडिसन, सचिन तेंडुलकर ही यातलीच उदाहरणे आहेत, ज्यांच्या शालेय परीक्षेमध्ये त्यांनी यश प्राप्त केले नाही परंतु जीवनात ते कुठेही कमी नाही. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी जगात आपलं नाव कोरलेलं आहे. ही जी संधी आपल्या सर्वांना मिळालेली आहे ही संधी आत्मपरीक्षणाची संधी आहे. हे आज मिळालेले हे अपयश नाही आहे, ही एक संधी आहे. कुठेतरी काहीतरी चूक झाली आहे, अभ्यासाची पद्धत चुकली आहे, मनावर ताण वाढलेला असेल आणि मग त्याचं आपण प्रामाणिकपणे विश्लेषण करूया. हरण्यापेक्षा हार मानणे म्हणजे खरं अपयश आहे. त्यामुळे आपण हार मानायची नाही. आपल्या करिअरच्या बऱ्याचशा वाटा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. नुसतं इंजिनियर आणि डॉक्टर झालं म्हणजेच आपण जीवनात पुढे झालं असं नाही. कला क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, तंत्रज्ञान आहे, कौशल्य विकास आहे. या असंख्य क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो, आपली आवड शोधू शकतो. पालकांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, जेव्हा आपल्या मुलाला कमी पर्सेंटेज मिळालेले आहे त्या काळात सर्वात जास्त आधाराची गरज तुमच्या मुलाला आहे आणि तो आधार देणारे तुम्ही आहात. त्यांच्या गुणावरून त्यांची किंमत करू नका. त्यांना काहीतरी बोलून त्यांना नाराज करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी आई वडिलांनी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. आणि शेवटी आपण हाच विचार केलेला बरा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा विचार करावा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी जिंकलेलो नाही. नव्या जोमानं तयारीला लागा, स्वतःवर विश्वास ठेवा. हा एक छोटासा स्पीड ब्रेकर होता तुमच्या जीवनातला, परंतु तुम्हाला माहिती आहे रस्ता संपलेला नाही आहे. त्यामुळं चिकाटीनं पुढे जा, पुढची वाट चोखंदळपणे निवडा, पुढचा प्रवास करा, आयुष्यात यशस्वी व्हा. धन्यवाद.